मित्रहो, राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघे 11 दिवस राहिलेले आहेत आणि निवडणुकांनंतरचा निकाल लागण्यासाठी एकूण 14 दिवस शिल्लक आहेत आणि 14 दिवस म्हणजे जेमतेम पंधरवड्याच्या आधी राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असणार याच्याबद्दल चर्चेला एक वेगळं तोंड फुटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत। विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांच्या समोर आहे, त्यांच्या समर्थकांना तसं वाटतंय। अजितदादा पवार हे आतापर्यंत 4 वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना आता थेट मुख्यमंत्री व्हायचंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आणि याच सगळ्या गोष्टींना का अचानक जोर आलाय तर याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरू केलेलं मनमोकळं प्रेम, त्यांचं केलेलं कौतुक आणि त्यांच्या इच्छापूर्तींसाठी थेट पंतप्रधानांनीच धुळ्यामधून जे काय वक्तव्य केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीतला बदललेला किंवा बिघडलेला केतू हा त्यांना पुन्हा एकदा राजयोगाकडे घेऊन जाणार का, अशा बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यावरच थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। अर्थात हा प्रयत्न करत असताना आपण काही ज्योतिषी नाही किंवा आपण भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांपैकीही एक नाही किंवा आपण तसा दावाही करत नाहीये, पण एकूणच हवा बदलते, काय घडतंय हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, 2014 मध्ये शिवसेना भाजपच्या युतीला भरघोस यश मिळालं आणि त्यानंतर एकनाथ खडसे मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच देवेंद्र फडणवीसांसारखा तरुण नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला। 2014 ते 2019 पर्यंतचा 5 वर्षाचा कार्यकाळ अनेक अडचणींवर मात करत किंवा अनेक आव्हानांचा सामना करत देवेंद्र फडणवीसांनी तो आपला कार्यकाळ पूर्ण केला। 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे शरद पवारही ठरू शकले नाहीत, विलासराव देशमुखही ठरू शकले नाहीत, नारायण राणे किंवा मनोहर जोशी यांच्यासारखे नेतेही ठरू शकले नाहीत, जे फडणवीसांपेक्षा वयाने मोठे होते, अनुभवाने मोठे होते आणि आवाक्याने सुद्धा मोठे होते। पण या सगळ्यांना मागे टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं। याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःची एक टीम बनवली, मग ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल किंवा पक्षातल्या नेत्यांची असेल। 2019ला ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं, त्यांनाही तसे संकेत मिळत होते आणि म्हणून ते असं म्हणाले होते की मी पुन्हा येईन। त्या मी पुन्हा येईनचा विचका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केला। खरं तर शरद पवारांनी केला, उद्धव ठाकरे हे निमित्त आहेत, कारण उद्धव ठाकरे हे काही मुख्यमंत्री होतील असं तेव्हाही कोणाला वाटलं नव्हतं, पण ते झाले। आता धुळ्यामधल्या प्रचार सभेमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले की वाढवण बंदर जे देशातली 10 प्रमुख बंदर आहेत त्याच्यापैकीचं सगळ्यात कौतुकास्पद बंदर असेल, त्या बंदराच्या बाहेर विमानतळ बनवण्याचं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीसांचं आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे। बघा, देवेंद्र फडणवीसांनी स्वप्नही काय बाळगले की वाढवण बंदराच्या बाहेर विमानतळ बनवण्याचं। याच देवेंद्र फडणवीसांनी देशातला सगळ्यात महत्वाकांक्षी रस्त्याचा प्रकल्प आपल्या नजरेच्या टप्प्यात आणला, आपल्या विचारात आणला आणि तो अवघ्या 4-4.25 वर्षात अगदी वास्तवातही आणला आणि तो रस्ता होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। अर्थात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडगोळीने हा रस्ता पूर्ण केला। साधारण 55,000 कोटी रुपयांचा हा रस्ता एक महत्वाकांक्षी प्रकल्प होऊ शकलाय। उपराजधानी आणि राजधानी यांना जोडणारा हा रस्ता आहे। म्हणजे एकूणच ज्या नेत्याला विकासाची दिशा आहे किंवा विकास कळतोय असं देवेंद्र फडणवीस हे राजकीय व्यक्तिमत्व आहे। पण झालंय असं की देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा मुख्यमंत्री होतील का, तर जे एकूणच वातावरण दिसतंय त्यामध्ये राज्यात आता सध्या स्थितीत सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी। आता याच भारतीय जनता पार्टीला 100पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत की अगदी 150 पर्यंत भाजप थांबणार आहे, त्यांना खीळ बसणार आहे, हा देखील एक इथे प्रश्न आहे।
आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोण असणार राज्याचा भावी मुख्यमंत्री याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. आता देवेंद्र फडणवीस हा काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारखा नेता हा दिल्लीत यावा असं दिल्लीत ज्यांना सर्वोच्चपदी बसण्याची महत्वाकांक्षा आहे अशा अमित शहा यांना ते काही रुचणारं नाहीये आणि पचणारही नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्यात राहावेत ही कदाचित अमित शहांची इच्छा असेल आणि त्यामुळे अमित शहांनी पण त्यांच्याबद्दल स्तुतीसुमनं उधळायला सुरुवात केली आहे, त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली आहे. ते असं म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा केला, विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात गेलो, कोकणात गेलो. तिथे सगळ्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे जिंकायला हवेत. अमित शहा ज्या वेळेला असं म्हणतायत त्यावेळेला अमित शहा हे काही अगदी निरागस आणि निस्पृह हेतूने असं म्हणतायत असं समजण्याचं कारण नाही. अर्थात कोणता राजकारणी तसं ते निरागस आणि निस्पृहतेने कामच करत नाही, त्याच्या डोक्यात राजकारण असतं. आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातला सगळ्यात मोठा नेता जो कोणी मुख्यमंत्री पदाला गवसणी घालेल तो एक तर त्याची आर्थिक क्षमता किंवा इतर सगळ्या गोष्टींची आव्हानं पेलवण्याची तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा आमदारांवर प्रभाव असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याच्या शब्दाला विश्वासार्हता असली पाहिजे. आता या गोष्टींवर आत्ताच्या या सध्या परिस्थितीमध्ये फक्त 3च लोक आपल्याला काम करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण आहेत तर पहिल्या स्थानावर आहेत शरद पवार. आणि त्यामुळे याचं कारण काय तर ते त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आहेत. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो भावी मुख्यमंत्री होऊ शकतो. आता शरद पवार यांनी जर एखाद्या आमदाराला सांगितलं की तुझी बँक वाचवेन, तुझा साखर कारखाना वाचवेन, तुला मदत करेन, तर त्यांनी जर शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आहे. कारण गेली अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, आवाका आहे आणि प्रश्नांची जाणही आहे. आता त्यानंतरचा दुसरा नेता कोण आहे तर ते आहेत एकनाथ शिंदे, जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जर एखाद्याला शब्द दिला तर शब्द पाळणं याच्यावरच त्यांच्या यशाचा सगळा डोलारा उभा आहे. आणि तिसरी व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस. पण आता देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्याच आशीर्वादाने आणि इशाऱ्याने त्यांना काम करावं लागणार आहे. ते काही स्वतःच्या मनाचे धनी नाही आहेत. त्यामुळे त्यांना शहा आणि मोदी जे सांगतील त्याप्रमाणे वागावं लागणार आहे. आता त्यांनी जर एखाद्याला शब्द दिला किंवा त्यांनी जर एखाद्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, एखाद्याला तुला सांभाळेन असं वचन दिलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात तसं करत असतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळेच एखादा राष्ट्रवादीचा नेता हा त्यांच्या जर गुडबुकमध्ये गेला तर त्याला एखादी मोठी ऑटोमोबाईल मधल्या विश्वातली किंवा ऑटोमोबाईल मधल्या दुनियेतली एखादी एजन्सी मिळून जाते किंवा एखाद्याची बँक वाचून जाते. या गोष्टी आपण गेल्या 10 वर्षात पाहिलेल्या आहेत. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळ्यांचं लक्ष इतक्यासाठीच आहे की ते पुन्हा मुख्यमंत्री होणार की राष्ट्रीय अध्यक्ष होणार. मागच्या काही काळात आपणही बातमी दिली होती आणि पण हे बघा, बातमी देणं आणि त्यानंतर त्या बातमीच्या संदर्भातली सिच्युएशन किंवा परिस्थिती बदलणं यामुळे त्या नेत्याचं भाग्य बदलतं. पण राष्ट्रीय अध्यक्ष जो भाजपला मिळणार आहे तो आहे 2025 मधला कार्यक्रमाचा भाग. आणि मग 2025 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होणार देवेंद्र फडणवीस की राज्याचे मुख्यमंत्री होणार याच्याबद्दलही आता अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेले आहेत. पण काही जरी असलं तरी मोदींनी त्यांचं कौतुक केल्यानंतर आणि अमित शहा यांनी त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त करत गौरवोद्गार काढल्यानंतर अचानक वारं बदलतंय आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांचा वर्चस्व दिसेल अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर गेल्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या नागपूरच्या त्यांच्या मतदारसंघातून आपलं राजकारण करतात, या मतदारसंघामध्ये त्यांच्या मताधिक्यामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. त्यांचं मताधिक्य कमी होतंय आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या लोकप्रियतेला तिकडे उतरण लागली आहे का असंही म्हटलं जातंय. पण एका मताने निवडून येऊ द्या किंवा 1,00,000 मतांनी निवडून येऊ द्या, विजय विजय असतो. आणि त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस
आपला नागपूरचा गड म्हणजे स्वतःचा मतदारसंघ नाही म्हणत आहे मी, पण जर समजा संपूर्ण नागपूर ज्याला आपण विदर्भ म्हणू शकतो, या विदर्भातून जर भाजप सरस ठरला, जो मागच्या वेळेला ठरला नाही त्याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत नव्हते, तर चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या नेत्याचं तिकीट कापणं हा निर्णय ज्यांनी घेतला होता आणि तो निर्णय ज्या देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कळवण्यात आला किंवा पोचवण्यात आला, त्याचा फटका देवेंद्र फडणवीसांना बसला आणि त्याचा फटका विदर्भातून बसला. त्यामुळे मागच्या वेळेला हातची सत्ता गेली. पण भाजप आणि शिवसेना युती 19लाही सत्तेत आली होती. आत्ता तो जो शिवसेनेचा गट आहे, तो शिवसेनेचा गट आणि आत्ताचा गट याच्यामध्ये तफावत आहे. एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीचं सरकार येणार आणि मग त्या युतीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार, या सगळ्या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग पॉईंटवर येऊन पोचलेल्या आहेत. आत्ता सध्या हवा बदलते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किंवा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल रोज सकाळी बोलणारे संजय राऊत यांनी नेमकं मुख्यमंत्री पदावर जे काही भाष्य केलेलं आहे बघा. संजय राऊत स्वतः संपादक आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, दिल्लीतले शिवसेनेचे नेते आहेत, उद्धव ठाकरेंच्या थिंक टँकचे मेंबर आहेत. आपण सगळे राजकारण बघतो, समजून घेतो, पण संजय राऊत हे त्यांच्या वेगळ्या चष्म्यातून राजकारणाकडे बघत असतात. आज सकाळी ते काय म्हणाले अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहूया. हा आमचा प्रश्न नाहीये. मी हे मोदी आता म्हणतायत, मी हे 3 महिन्यापासून सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत, कोणती परिस्थिती राहू द्या, एकनाथ शिंदे यांचं अवतार कार्य भाजप संपवणार आहे. ती संपवायला सुरुवात झालेली आहे. आता आपण पाहिलं की संजय राऊतांनी काय सांगितलंय की या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसतील. पण मित्र हो, या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील का याच्याबद्दलची विश्वसनीयता देण्यामध्ये किंवा विश्वास देण्यामध्ये सुद्धा संजय राऊत कमी पडलेले आहेत. आणि त्यामुळे विद्यमान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार की बदललेल्या वाऱ्यांनुसार आणि बदललेल्या स्थितीनुसार देवेंद्र फडणवीस मुसंडी मारणार, हे आपल्याला बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो. ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही आता दिल्लीतून हाताळली जाते, भाजपसाठी आणि काँग्रेससाठी सुद्धा. पण राज्यातल्या प्रचाराची मोहीम किंवा राज्यातली जी काही नॅरेटिव्ह सेट करण्याची प्रक्रिया आहे किंवा प्रचार कोणत्या दिशेनं जायला हवं याच्याबद्दल मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगतो. आता सध्या राज्यभरात होर्डिंग लागलेले आहेत आणि या होर्डिंगवर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र हायलाईट केलं गेलेलं आहे. त्यामुळे मोदींनंतर आत्ता महाराष्ट्राचा विचार करताना थेट देवेंद्र दिसत आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण कॅम्पेन आणि नॅरेटिव्ह या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या भोवती आणून केंद्रित केल्या गेलेल्या आहेत. किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या उपयुक्ततेमुळे किंवा आपल्या उपलब्धतेनुसार ते करायला राजकीय वर्तुळाला भाग पाडलेलं आहे. हाच असा त्यांचा जलवा पुढचे 20 दिवस कायम राहिला तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातलं चित्र हे काहीसं वेगळं झालेलं असेल, काहीसं बदललेलं असेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं 23 तारखेला निकाल लागल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतील की देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने ज्याने वैभव गमावलं असा ज्याच्यावर ठपका ठेवला गेला तोच ते गतवैभव पुन्हा आणून देणार आहे भाजपला, की 4थ्या किंवा 5व्या बाकावर बसणारा भाजपचा एखादा निष्ठावंत जो काही कार्यकर्ता आहे किंवा निष्ठावंत आमदार आहे तो नव्या दमाने किंवा नव्या भूमिकेतून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. आपल्याला काय वाटतंय नवा मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा? आपण आपल्या डोक्यातलं किंवा आपल्या मनातलं आपल्या विचारातलं जे काही नाव आहे ते आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो. तो आपल्याला जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांनाही सांगा. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही
उपलब्ध आहोत, आम्ही उपस्थित आहोत. तिथे आपण येऊन आमची भेट घेऊ शकता, आमच्याशी चर्चा करू शकता. तुमच्या डोक्यात जर काही या निवडणुकांच्या संदर्भातला एखादा मुद्दा असेल तर तोही आम्हाला कळवू शकता. आम्ही त्यावरही प्रकाश टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्र हो, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.